विकास एकेडमी कल्याण कर्नाटक क्षेत्र में आपका स्वागत है। जहां प्रगति और विकास की भावना पनपती है। समृद्ध सांस्कृतिक विरासत और परंपराओं की इस भूमि में श्री कोत्तिल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति ने विकास को बढ़ावा देने और समग्र विकास को बढ़ावा देने में जरूरी भूमिका निभाई है। उनके समर्पित प्रयास कई क्षेत्रों तक विस्तारित हुए हैं, जिससे इस क्षेत्र के लोगों के जीवन पर सकारात्मक प्रभाव देख सकते हैं। शिक्षा और आजीविका के महत्व को समझते हुए समिति के 43 दूरदर्शी सदस्यों ने विकास अकेडमी की स्थापना की। 1999ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬ ಆದಮೇಲೆ ನಮಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು, ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದ ಬೆಳವಣಿಗೆಯಿಂದ ಒಂದು ಏರಿಯಾದ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಮಾತ್ರ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೂರಾರು ಮುಖಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಳು ನಡಿಬೇಕು. ಅದು ಆರೋಗ್ಯ ಇರ್ಬೋದು, ಕೃಷಿ ಇರ್ಬೋದು, ಮಹಿಳಾ ಸಬಲೀಕರಣ, ಯುವಕ, ಸಾಹಿತ್ಯ, ಕಲೆ, ಈ ಎಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲೂ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಗುರಿಯಾಗಿಟ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದಂತಹ ಚಟುವಟಿಕೆಗೆ ಒಂದು ಹೆಸರು ಕೊಡಬೇಕಾಯಿತು. अदे विकास अकेडमी। विकास अकेडमी ने 24 अलग अलग क्षेत्रों में 22 वर्षों से अधिक के अनुभव और विशेषज्ञता के साथ शिक्षा, कृषि, स्वास्थ्य देखभाल, महिला सशक्तिकरण, ग्रामीण विकास और युवा सशक्तिकरण के विकास में सक्रिय योगदान दिया है। हैदराबाद कर्नाटक का नाम बदलकर कल्याण कर्नाटक करना इस क्षेत्र के लोगों का प्रबल सपना और विकास अकेडमी के कई दशकों का संघर्ष था। कर्नाटक सरकार ने 2019 में इसे मंजूरी दे दी और हैदराबाद कर्नाटक क्षेत्र का आधिकारिक तौर पर नाम बदलकर कल्याण कर्नाटक कर दिया गया। ವಿಕಾಸ್ ಅಕಾಡೆಮಿ ನಿಜವಾದ ದೃಷ್ಟಿ ಸಮಗ್ರ ವಿಕಾಸ. ನಮ್ಮದೇನು 8 ಕ್ಷೇತ್ರಗಳಿವೆ, ಆ 8 ಕ್ಷೇತ್ರಗಳು ಸಮಗ್ರವಾಗಿ ವಿಕಾಸ ಆಗಬೇಕಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಮುಖ್ಯವಾದ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ನಾವು ಕೆಲವೊಂದು ಯುವಕರಿಗೆ ತರಬೇತಿ ನೀಡುವ ಮೂಲಕ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಸಂಪನ್ಮೂಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಂದ ಅವರಿಗೆ ಜನಜಾಗೃತಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯನೂ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ವಿಕಾಸ ಅಕಾಡೆಮಿಯ ಇಡೀ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮದೊಂದು ಟೀಮ್ ಇದೆ. ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಟೀಮ್ 21 ಜನರ ಟೀಮ್ ಇದೆ, ಹಾಗೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 21 ಜನರ ಟೀಮ್ ಇದೆ. ಜೊತೆಗೆ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸೆಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ಕೃಷಿ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಮುಖರಿದ್ದಾರೆ, ಮಹಿಳಾ ಪ್ರಮುಖರಿದ್ದಾರೆ, ಯುವ ಪ್ರಮುಖರಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಅದು ಒಂದು 8 ಜನ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರಮುಖರು. ಹೀಗೆ ನಾವು ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟವರೆಗೆ ಒಂದು ಟೀಮ್ ಇದೆ. अकेडमी का पूर्ण विश्वास है कि अपनी दृष्टिकोण में बदलाव ही विश्व को बदल सकता है। शिक्षा के क्षेत्र में एकेडमी छात्रों को सांस्कृतिक, पारंपरिक और मूल्य आधारित शिक्षा देते हुए कौशल और जागरूकता विकास पहल का आयोजन करती है। वह उन प्रकाशनों का समर्थन करते हैं जो कल्याण कर्नाटक के समृद्ध सांस्कृतिक इतिहास को दिखाते हैं और युवा छात्रों में स्थानीय व्यक्तित्व के बारे में जागरूकता पैदा करते हैं। अब तक कुल 100 मेडिकल छात्रों को 2 लाख रुपए की वित्तीय सहायता मिली है, जबकि 100 इंजीनियरिंग छात्रों को 1-1 लाख रुपए दिए गए हैं। एकेडमी ने खुले दिल से 400 स्कूलों को 3500 स्कूली किताबें मुफ्त में प्रदान की। साथ ही उन स्कूलों में शैक्षिक पहल को बढ़ावा देने के लिए 3250 कंप्यूटरों का प्रावधान किया। ಕಲಬುರಗಿಯನ್ನು ಕೇಂದ್ರವಾಗಿಟ್ಕೊಂಡು ಶಿಕ್ಷಣ, ಕೃಷಿ, ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ, ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಸಬಲೀಕರಣ, ಯುವ ಕ್ಷೇತ್ರ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಲಲಿತ ಕಲೆ ಇದೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡೇ ಸಮಗ್ರ ವಿಕಾಸ ಆಗ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವಿಕಾಸ ಅಕಾಡೆಮಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಾಯಿತು. कृषि के क्षेत्र में एकेडमी ने सैकड़ों गांवों को आत्मनिर्भर बनाने का लक्ष्य रखते हुए लगभग 400 गांवों में जैविक कृषि केंद्र स्थापित किए हैं। उन्होंने 5000 आत्मनिर्भर जैविक किसानों की एक टीम बनाई है जो दूसरों के लिए एक मॉडल के रूप में काम कर रही है। भारत में अपनी तरह के पहले 100 स्वदेशी गाय प्रजनन केंद्रों को लक्षित करते हुए भारत में ये अपनी तरह का पहला प्रयोग है। इसके अतिरिक्त एकेडमी ने कोटि वृक्ष योजना के तहत प्रत्येक व्यक्ति को योगदान देने के लिए प्रोत्साहित करते हुए कम से कम 10 पेड़ लगाकर लाखों पेड़ लगाने का एक महत्वाकांक्षी मिशन शुरू किया है। आज इस मिशन के अंतर्गत 40 लाख पेड़ लगाए जा चुके हैं। ಕಾಗಿನಾಮ ನದಿ ಹರಿತಾ ಇದೆ.
ಆ 15 ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ನೀರು ಯಾರೂ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ನಮ್ಮ ವಿಕಾಸ ಅಕಾಡೆಮಿ ಕಡೆಯಿಂದ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ, ಸ್ಪೆಷಲಿ ನಮ್ಮ ಸೇಡಂ ತಾಲೂಕು ಮತ್ತು ಯಾದಗಿರಿ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ನೀರಿನ ಉಪಯೋಗ ಜಾಸ್ತಿ ತೊಗೊಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ರೈತರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹನೆ ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಲೋನ್ ಕೊಡಿಸಿ, ಪೈಪ್ಲೈನ್ ಹಾಕಿಸಿ, ನೀರು ಭೂಮಿಗೆ ಹರಿಸಿ, ಅಲ್ಲಿ ಹಣ್ಣಿನ ಗಿಡಗಳು, ಹೂವಿನ ಗಿಡಗಳು, ಕಾಯಿಪಲ್ಯ ಅದೆಲ್ಲ ಬೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡಿಕೊಟ್ಟೇವೆ. ಅದರಿಂದ ರೈತರಿಗೆ ಅದು ಇದರ ಉಪಯೋಗ ಆದ, ಇದು ನಮಗೆ ಲಾಭ ಆಗ್ತದೆ, ನಮ್ಮ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿ ಫ್ರೆಶ್ ವೆಜಿಟೇಬಲ್ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು. ಅವ್ರಿಗೆ ರೈತರಿಗೂ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸುಧಾರಿಸಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಯಿತು. ग्रामीण विकास के क्षेत्र में एकेडमी डॉक्टर APJ अब्दुल कलाम से प्रेरित पूरा अवधारणा का पालन करते हुए ग्रामीण क्षेत्रों में शहरी सुविधाओं के प्रावधान को बढ़ावा देती है। जैसे इन्फोसिस फाउंडेशन ने परिशुद्ध योजना के तहत 12,000 शौचालय बनाने में सहयोग किया, जिसने स्वच्छ भारत मिशन के लिए प्रमुख स्रोत के रूप में काम किया। ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಹೇಳಬೇಕಾದರೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು 100% ಶೌಚಾಲಯ ಆಗಿದ್ದು ನಮ್ಮಿಂದ, ಅದು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಶುಕ್ರವಾಡಿಯಿಂದ. ಇದು ಬರೀ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ನಾಂದಿ ಆಗಲಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಇನ್ಫೋಸಿಸ್ದವರು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದರು. ಅದನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಪರಿಗಣನೆಗೆ ತಗೊಂಡು ಜಯರಾಮ್ ರಮೇಶ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ 3,600 ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಇರೋದನ್ನು ಒಮ್ಮಿಂದೊಮ್ಮೆ 10,000ಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟರು. ಆಮೇಲೆ ಈಗಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಇದೊಂದು ಶೌಚಾಲಯಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಅಂತ ಮೂವ್ಮೆಂಟನ್ನು ತಗೊಂಡು ದೇಶದಲ್ಲಿ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಶೌಚಾಲಯ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಸ್ವಚ್ಛತೆ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಯಿತು. ದಿಸ್ ಈಸ್ ಒನ್ ಆಫ್ ದಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್. एकेडमी स्वरोजगार के महत्व को पहचानती है और उसने 3 लाख महिलाओं को सशक्त बनाने के लिए सिलाई प्रशिक्षण केंद्रों की स्थापना की है. ಕಲಿಯುಗದ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಅಂತ ನಾವು ಹೊಲಿಗೆ ಯಂತ್ರಗಳನ್ನು ಕರಿತೇವೆ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ನಾವು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೊಲಿಗೆ ಯಂತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಕೇವಲ ಹೊಲಿಗೆ ಯಂತ್ರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾದ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ದುಡಿಮೆ ಮಾಡದೇ ಇದ್ರೂ ಸರಿಯೇ ತನ್ನ ಮನೆಯ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನೇ ತಾನೇ ಹೊಲ್ಕೊಂಡು ಒಂದಿಷ್ಟು ಹಣವನ್ನು ಉಳಿತಾಯ ಮಾಡುವಂಥ ಯೋಜನೆ ಮೂಲಕ ನಾವು ಸಮಾಜದೊಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. वे ग्रामीण क्षेत्रों में रोजगार के अवसर पैदा करते हैं. ग्रामीण विकास को सुविधाजनक बनाने के लिए हर गांव में संपर्क कर्मियों की नियुक्ति करते हैं. इसके अलावा वे युवाओं के स्वरोजगार के लिए व्यापक प्रशिक्षण, विभिन्न कौशल और मार्गदर्शन देते हैं. ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಟಿಗೆ ಫಿನಿಷಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಸಿ ಧಾರವಾಡದ ದೇಶಪಾಂಡೆ ಫೌಂಡೇಶನ್ದವ್ರು ಬಂದರು ಜಾಬ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ. ನಾವು 3 ವರ್ಷದಲ್ಲಿ, ಅದು 3 ತಿಂಗಳ ಕೋರ್ಸು, ಸುಮಾರು 215-16 ಮಂದಿಗೆ, ಲೋಕಲ್ ಮಂದಿಗೆ ನಾವು ಎಂಪ್ಲಾಯ್ ಕೊಡಿಸ್ತೇವೆ. ಆ ರೀತಿ ನಾವು ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ, ಹೀಗೆ ಎನಿ ಗುಡ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್, ಎನಿ ನೀಡ್ಸ್ ದಿಸ್ ಏರಿಯಾ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. एकेडमी का कार्यक्रम मातृशक्ति संगम माताओं के लिए जागरूकता शिविर और सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता है. वह स्वास्थ्य जागरूकता, सब्जी का बगीचा, घर आधारित कुटीर उद्योग, स्वदेशी संस्कृति को बढ़ावा देना, स्वदेशी वस्तुओं का प्रयोग और स्वास्थ्य देखभाल पर प्रशिक्षण कार्यक्रम देते हैं. Matrashakti program we have celebrated once at Hubli. Behind that was we brought almost 70 women on dais having their own ideas. Many women came in their own opinions. एकेडमी युवाओं को सशक्त बनाने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है. वह कौशल विकास के बारे में जागरूकता पैदा करने के लिए कार्यक्रम और व्यक्तित्व विकास के लिए कार्यशाला आयोजित करते हैं. वह स्थानीय युवाओं को विदेशों में अवसरों के बारे में बताने के लिए क्षेत्र के NRI से मार्गदर्शन की सुविधा भी देते हैं. युवाओं में स्वस्थ और प्रतिस्पर्धी भावना को बढ़ावा देने के लिए हर जिले में 16 एथलेटिक खेल प्रतियोगिताएं आयोजित की जाती हैं. ಯುವಕರ ಮಧ್ಯೆ ಏನು ಚರ್ಚೆ ಆಗುತ್ತದೆ ಅದು ಆ ದೇಶದ ಭವಿಷ್ಯದ ದಿಕ್ಸೂಚಿ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಯುವಕರ ಮಧ್ಯೆ ಏನು ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು, ಅವರು ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಎರಡೂ ವಿಷಯಗಳನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ವಿಕಾಸ್ ಅಕಾಡೆಮಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದೆ ಅಂದರೆ, ಈ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಿಂದ ಹೊರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಯಾರು ನೆಲೆಯೂರಿ ಉತ್ತಮ ಉದ್ಯಮಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಹ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕರೆಸಿ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಯುವಕರೊಂದಿಗೆ ಸಂವಾದಗಳನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿ ಅವರಿಗೆ ಉದ್ಯಮಶೀಲರನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದೆ. ಒಂದು
ಎರಡನೇದಂದರೆ ಮಾನಸಿಕತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮದೇನು ಬಸವಣ್ಣನ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತಗಳಿದೆ, ಅದು ಯುವಕರಲ್ಲಿ ಪ್ರಚಲಿತಪಡಿಸುವಂಥದ್ದು. ಅದರ ಮೂಲಕ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸುವಂಥದ್ದು. ಅದಾದಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 16 ಅಥ್ಲೆಟಿಕ್ ಮೀಟ್ಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಯುವಕರು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಕ್ರೀಡಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. अभिनय कला के क्षेत्र में एकेडमी अलग अलग गांव में 1000 भजन मंडल इकाइयों का आयोजन किया है, जो श्रम की दिव्यता का प्रचार करती है और लोक साहित्य, ज्ञान विज्ञान गतिविधियों, लोक संगीत, त्योहारों और प्रकाश और ध्वनि प्रदर्शनियों के आनंद का प्रदर्शन करती है। एकेडमी ने 30.4 करोड़ कीमत के 1840 घरों के निर्माण और क्षेत्र में कई नदी बाढ़ से प्रभावित समुदायों को आश्रय देने के एक सेंट्रल हब के रूप में काम किया है। विकास एकेडमी दूरदर्शी श्री कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति का विस्तार वास्तव में परिवर्तन के लिए उत्प्रेरक और कल्याण कर्नाटक क्षेत्र के लिए आशा की किरण बन गया है। उनके पूर्ण समर्पण, जुनून और व्यापक दृष्टिकोण ने न सिर्फ समाज का उत्थान किया है, बल्कि सरकार और समान विचारधारा वाले व्यक्तियों के साथ सहयोग को भी प्रेरित किया है। ವಿಕಾಸ್ ಅಕಾಡೆಮಿ ತನ್ನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಏನೇನು ಕೊರತೆಗಳು ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇವೆ, ಆ ಕೊರತೆಗಳನ್ನು ತುಂಬಲಿಕ್ಕೆ 1 ದಿನದಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು 3 ತಿಂಗಳವರೆಗೆ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಅದರ ಮುಖಾಂತರ ದೃಷ್ಟಿ ಬದಲಾದರೆ ಸೃಷ್ಟಿ ಬದಲಾಗುತ್ತದೆ ಅನ್ನುವ ತತ್ವಕ್ಕೆ ಇಂಬು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಜನಜಾಗೃತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಈ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಹೇಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ ಹಾಗೆ ಸುಮಾರು 26 ವಿಭಾಗಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. विकास एकेडमी अपने अथक प्रयासों से कल्याण कर्नाटक के प्रगति और विकास के एक नए युग का साक्षी बन रहा है। प्रकृति उन्मुख, विकसित और समृद्ध भूमि बनने का सपना पूरा होने वाला है। विकास एकेडमी और कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति ने लोगों के साथ एक मजबूत रिश्ता बनाया है, जिससे क्षेत्र और पूरे राष्ट्र के लिए एक उज्जवल भविष्य का निर्माण हुआ है। एकेडमी द्वारा आयोजित कार्यक्रमों के दौरान कुल 40,000 बैठकें और सभाएं हुई हैं। इसके अलावा 2000 प्रशिक्षण सेमिनार आयोजित किए गए, 130 से अधिक पुस्तकें प्रकाशित हुई और 10 करोड़ रुपए के प्रकाशन बेचे गए। विकास एकेडमी की उपलब्धियां हैं: प्रशिक्षण पूर्ण होने पर 232 अंग्रेजी शिक्षकों की नियुक्ति, अप्पा इंजीनियरिंग कॉलेज के सहयोग से 800 शिक्षकों के लिए 15 दिवसीय कंप्यूटर प्रशिक्षण, विकास एकेडमी के माध्यम से शारीरिक रूप से विकलांग व्यक्तियों के लिए सहायता, 800 ग्रेजुएट्स के लिए 10 दिवसीय उन्नत प्रशिक्षण कार्यक्रम जो उनके ज्ञान और रोजगार के अवसरों को बढ़ाएगा। राष्ट्रीय नेताओं, स्वतंत्रता सेनानियों और स्थानीय नायकों को प्रदर्शित करने वाले 50,000 से 200 स्कूलों के चित्रों का प्रावधान। 15 वर्षों से 67 सिलाई स्कूलों ने 3 लाख से अधिक महिलाओं को प्रशिक्षित किया है और उन महिलाओं को सिलाई मशीन प्रदान किए हैं। आय सृजन कौशल और उनकी बचत में सुधार, महिलाओं के लिए 100 कौशल प्रशिक्षण कार्यक्रम, रोजमर्रा की जरूरतों और आजीविका उत्पादन को संबोधित करना। प्रशिक्षण पूरा करने के बाद 6,000 महिलाओं को सिलाई मशीनें मिली। विकास एकेडमी और कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति के साझा सपनों और एकजुट प्रयासों के साथ कल्याण कर्नाटक असीमित संभावनाओं की एक ऐसी भूमि के रूप में उभर रहा है जो प्रगति, संस्कृति और एकता को अपनाता है।